मग आम्ही ऐकून आम्ही फॉरेनला आहे. अरे बापरे मला हे मला नमस्कार करायला नाही म्हणजे घरी पण जमेल. फॉरेनची ट्रिप अवॉइड करतो. अवॉइड कशाला असले तरी येते. हा तिथे असं येतील असले तुम्ही तिघा बहिणींचा एकदा झाला का खाली कसं मला घ्यायचं तिघी बहिणींचा आणि आई तिघी बहिणींचा एक आला तर नमस्कार करायचे सगळ्यांनी झाला पाहिजे. रेकॉर्ड फोटो घ्यायची. हा फोटो घ्यायची. नेटवर टाकून दे. आता मनीषी चाची सगळेजण पाहून आली आली 3-4 ये ना बेटा तू पण येतात. नाही 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 तुम्ही तुम्ही एक मिनिट हलू नका. झालं सकाळी पटकन. एक मिनिट इकडे बघा थोडस हा ओके. इकडे दोन मामा सोडून आता मावशी अगं इकडे तोंड करतो. अरे ते तसं नाही चालत. फोटो नाही येणार. मावशी बाहेर पटकन तर घेऊ दे. हा ये फोटो घेऊ द्या. हा हे ठीक आहे. हे झालं. हात लावून दे. ओके झालं. सासूबाई हे इकडे होऊन जाऊ दे. मी तिकडे बघत बसतो. तुम्हाला थोडस बाजू सरकावं लागेल नाहीतर मला फेसच नाही दिसत. हा आता ठीक आहे. मावशी तुम्ही इकडे बघाल का? देताना इकडे बघून घ्या म्हणजे झालं. मी नाही घेणार मग. नाही मी तुझी मुंबईची ना म्हणून काय मी बाहेरची एका बाहेरची म्हणजे ही इथली तरी आहे ना. मी तर मुंबईचीच आहे ना. हे इथं ठेवलं. मावशी हे इथं ठेवली. पाहिजे आहे बहीण भावांचा. आपण यांना बाहेर येतो. मावशी कुठे आहे की येते एक तिकडे गुच्छे का? नाही असे बसून येऊन जाईल अशी थोडीशी थोडी वर बसून मावशीला बोलून गाणं लावायला भाऊ बहीणचं लावून मध्ये कोणी येऊ नका. नाही माझा व्हिडिओ नाही त्यांचा व्हिडिओ त्यांचा व्हिडिओ म्हणून त्यांच्याजवळ हां असं असं परमेश्वरानं आयुष्याला दिलेलं लेणं एक अलंकार म्हणजे आई.
दिसतात दोन पण कामाच्या वेळी सहस्त्र हात म्हणजे आई. आई म्हणजे समईची ज्योत, आई म्हणजे ज्ञानांजन. माझ्या चुकांवर लोकांपुढे पांघरून पण घरात मात्र अंजन. आई म्हणजे उजळणी, आई म्हणजे शिकवणी. बालवाडीपर्यंत पासून कॉलेजपर्यंत दप्तर भरून टाकवणे. आई म्हणजे चांगुलपणा, आई म्हणजे स्नेहाळ मुका. आई म्हणजे पदरात घातलेल्या माझ्या चुका. आई म्हणजे अखंड मायेचा पदर. कठोर असलो तरी वडील आहेत ते तिचे, कायम ठेव त्यांचा आदर. प्रसंगी नंदिनी पण प्रसंगी समरागिणी. स्नेहलोचनी क्षेमकामिनी पण अष्टावधानी म्हणजे आई. त्रैलोक्याचा स्वामी आई विना भिकारी. नसेल जर ही पोकर तर जिणे जखमे वाढणे विखार. आईने केवळ जन्मच दिला नाही तर जीवांमध्ये जान होती. दोन पायावर चालायला शिकवताना दगडामध्ये मूर्ती होती. मी वडिलांचे नाव लावते, तिने कधी केला नाही जागा. खरं तर वडील आणि माझ्यामध्ये तीच रेशमी मला तिने मला विचार सुचले, माझ्या कल्पना वाढल्या, तिने सहनशक्ती वाढवली. मला मतं फुटली पण तिने माझी समजूत साधली. माझ्या हास्यात तिचे हसू, माझ्या आसवात तिचे असू. दुधावरची साळी द्यावी, दूध ती कसे देईल नासू. आज तिचं शस्त्रदर्शन करताना ती डोळ्यांमधून हसते. अरे हजार चंद्रांचा हिशोब कशाला, तुम्हीच माझ्या चांदण्या, असं लुकलुकत्या चेहऱ्याने म्हणते. 80 वर्षाचा हिशोब कधी पुरता होऊ नये आणि देव करो बाप्पा माझी माय माझ्यापासून कधी दूर होऊ नये. त्रास होतो का असेल तर? चालेल 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 चालेल. बोला म्हणा बोला. संध्याकाळी. नाही आता म्हणून तुमची तयारी आत्ताची असेल तर आत्ता म्हणा. म्हणा आणि मी आमच्यामध्ये फक्त 2 वर्षाचा फरक होता. त्याच्यामुळे 1934 आणि माझं 36. लहानपणीच्या बऱ्याचशा गोष्टी आमच्या आहेत ज्या सांगता येतात. मला आवडतील सुद्धा की लहानपणात कशी होती याची थोडीशी सहज तुम्हाला मिळेल. मी जेव्हा 4 वर्षाचा होते ती 6 वर्षाची असेल मला असं वाटतं. आमचे आई वडील नागवाला राहायचे. नागवा छोटंसं गाव आहे, तिथे संचित डॉक्टर. बोला. कॉन्शियस नको करू. तर तिथे आम्ही तिच्याबरोबर खूप खेळलोय असं काही आठवत नाही. कारण मी आपलं वेगळा करून खेळत होतो, ती आपली वेगळी खेळत. पण घरी कोणीतरी आहे अशी करतो. त्यावेळेला आमच्या घरी आमची आजी राहायची, म्हणजे मोठे वडिलांची आई. ती राहायची आमच्याकडे. ती विधवा होती आणि तिचं केस वापर वगैरे ते मधून करायचं ना. तर तो नावी यायचा आमच्याकडे. आम्हाला दोघांना तो मागच्यादाराने यायचा आणि मागच्यादार म्हणून आजी तिथे जायची. आजी काय करते आम्हाला काय माहिती. आम्ही लोक दोघेही खाण्याचा प्रयत्न करत होतो इकडून तिकडून. कधी आम्हाला दिसलं की पण काही दिवसानंतर आमची आजी वाढली. ती वाढल्यानंतर त्या दिवशी वाढली त्या दिवशी आमच्या आईने आमच्या दोघांची तयारी केली. त्यावेळेस दोघंच होतो. होती मला आठवत नाही. लहान असायची. तर गंमत म्हणजे अशी की आम्हाला दोघांची तयारी केली आणि आम्हाला काही कळू नये म्हणून शेजारी ते मारवाडी लोक होते. त्यांच्याकडे आम्हाला घेऊन दिलं आणि काही त्या लोकांनी आमची जेवणाची व्यवस्था वगैरे केली. पण तिथे जाऊन सुद्धा आम्ही खटीतून पाहिलं काय झालं. आम्ही ज्या शाळेत होतो, आता तुम्ही मोठ्या प्रमाणाच्या गोष्टी सांगतो. मी ज्या मॅट्रिकला असेल किंवा 9वीत वगैरे असेल किंवा तर आमच्या दोघांमध्ये एकच कंपास होता. हा सोना बरोबर बोलले. कंपास सारखी वस्तू सुद्धा. तर माझा जेव्हा क्लास झाला की मी पटकन धावत असे घर कॉमन रूम मध्ये आणि तिला पटकन घेऊन जात असे. जेव्हा मला कंपास लागत होता
ती पटकन तिच्या जवळ जाऊन आणि कंपास आणत होतो. त्यावेळेला आम्ही दोघं कधी कधी प्रार्थना सुद्धा लीड करत होतो शाळेची. मुलींकडून ती आणि मुलांकडून मी. अशा आणि अभ्यासाच्या बद्दल सांगतो तुम्हाला की तिचा आपला अभ्यास चालायचा पुढे कधी म्हणजे ती अभ्यास करायची, मला रागायची सुद्धा. आमचे वडील आम्हाला कोरे कागद आणून द्यायचे, त्याच्यावर मी लिहिण्याचं काम करायचो. माझी काय सवय होती, मी ते आपण मार्जिन ठेवतो ना, ती मार्जिन मोठी ठेवत होतो आणि बाकीचं सगळं आपलं तिथे आपलं गणित गणित करायचं. बरीचशी जागा रिकामी इकडे तिकडे आहे. ती मला रागायची की ही जागा का सोडली, ती जागा का सोडली, आणि त्या रिकाम्या जागेवर तिचा अभ्यास असायचा. टाळ्या वाज. संध्याकाळी अजून आठवण. खूप छान आहे. आम्हाला नाही माहिती आहे. आम्हाला नाही माहिती. शाळेत असताना हा, शाळेत. अच्छा. आम्हाला माहिती काही आठवणी कशा. हा, तुम्हाला रिप्लाय मध्ये सांगावं लागेल ना काहीतरी. आता नाही राहत. तुझं म्हणजे ती ऑटोने आलीच नाही. गुड्डू भैयाने सोडलंय. ऑटो कोण आणीच आहे. लालू मावशी पुष्पमावशी बसा. पाणी घेत दिलं ते पुष्पमावशी तिच्या मुलीसाठी आहे. नाही मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज खूप चांगला आणि आनंदाचा दिवस आहे. त्याबद्दल मी आपला 4 शब्द बोलते. माझी मोठी बहीण आहे. गाव तर सर्वांना माहीतच आहे, ते सांगायलाच नव्हतं. ती वेळ आहे आणि तिने संस्कृतमध्ये पण एम.ए. केलं. ती एक अक्षराची, ती अत्यंत हुशार आहे, हे सांगायलाच नव्हतं. आम्ही बाबांनी पण पुष्पवर्णन केलं आहे बहिणीचं, पण मी पण 4 शब्द बोलते. आम्ही 5 बहिणी आणि 2 भाऊ. वडील सांगायची गोष्ट म्हणजे मोठा परिवार. आम्ही सर्व शिक्षण घेत होतो. वडील एकटे सर्व्हिस करणारे, भाऊ पण साधारण परिस्थितीत. पण आमच्या बहिणींनी वडिलांना बराच हातभार लावला. तिने स्वतः शिकून सर्व्हिस पण केली. त्यांच्यामुळे आम्ही लहान बहिणी पण सगळं शिकू शकलो व अत्यंत मेहनत आणि स्वावलंबी आहे. तिने शिक्षण तर घेतलं, पण कीर्तन वगैरे पण केलं होतं, ते पण आम्ही ऐकलं. आणि शिक्षणात भयंकर विचार, आणि शिक्षणात नाही तर बाकीच्या सर्वच गोष्टीत आणि संसारात अतिदक्ष. लग्न झाल्यावर 3 मुली सांभाळून संसार करणं आणि पती ग्रामांतर म्हणजे सांभाळणं म्हणजे काही कमी गोष्ट नाही. ती रिटायर होईपर्यंत सर्व्हिस केली आणि आज 3 मुलींना शिकवून त्यांचं लग्न वगैरे पण खूपच चांगल्या परिस्थितीत केलं. त्याबद्दल मी तिथं खूप खूप कौतुक करावं असं वाटतं. तिच्या 3 मुली पण खूपच हुशार आहेत आणि जावई तर त्याहून हुशार आहेत. कॉलर टाईप त्या दोघी पण सर्व्हिस करत होत्या आणि ती संसारात कशी दक्ष आहे. त्याबद्दल एक लहानशी आठवण मला आली. एकदा आम्ही नागपूरवरून भोपाळला जात होतो, पण माझ्याबरोबर आमचे नातेवाईक होते काही. तर माझ्या एका पुतणीच्या यजमानाला शनिवार होता. तर भोपाळला अशी परिस्थिती होती की कोणाची तरी डेथ झाली होती. मग ते सगळेच म्हणाले की तुझ्या बहिणीकडे आपण थांबू इटारसीला. पण 12:30-1 वाजला होता, पण तरी आम्ही गेलो. आणि तर म्हणे आपण जेवण यांच्याकडे करू, कारण की तिथं गेल्यावर कंडिशन थोडी वेगळीच होती. पण आईने 12:30-1 वाजता सुद्धा, बहिणीने 12:30-1 वाजता सुद्धा हळद न करता आणि खूप पाऊस सुंदर स्वयंपाक केला. आणि वरण भात भाजी पोळी सगळं. तर माझे ते पुतणीचे यजमान आणि तेव्हा भाऊसाहेब पण होते. इतकं तारीफ केली सगळ्यांनी. माझे नातेवाईक अजूनही आठवण करतात की इटारसीला ती पाहिजे होती. कारण खूप सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनी पाहिलं नाही ना. एकदा आम्ही तयार आहे का मोठ्या तुम्ही 2 पंक्तीमध्ये
तू आमंत्रण कर तुला म्हणते हा मध्ये तू खूप मस्त. मास्टर असे होऊन राहिले आहे त्यांच्यावर थोडा हो प्रश्न बेटा ठीक आहे कार्यक्रम चालू आहे सध्या डॉक्टर म्हणाला अरे आपके आर्टिफिशियल पैर नीले हो गए इसका मतलब है डांस कर म्हणजे गाण्याचा मुझको को जरा आता कर. डान्स कर उभं राहून डान्स पण कर ना बरोबर. आता एक तेलगू पोएम पण म्हणायचे पोएम तेलगू म्हण ना पोएम छान तेलगू तेलगू काका फोन आलाय का त्यांचा राहू दे ठीक आहे आता मामी आधी हा ठीक आहे माईक वाला आहे थोडं जवळ या खुर्ची ते या. बस हा बोला. काय करताय हे लोक जय तू आहार माता युगा युगातून भरून राहू दे तवयश कीर्ती गाथा. आई म्हणून माझ्या वंश फारच दक्ष आहेत. मुलींना त्याने अतिशय सुशिक्षित सुसंस्कृत बनवलंय म्हणून त्यांना अतिशय छान सुशिक्षित आणि सुसंस्कृत जावे पण मिळाले आणि नातवंडे. मी त्यांची भावजई. माझ्या लग्नानंतर त्यांनी मला कर्णभूषणाचं महत्त्व म्हणजे काय, कान हलके असू नये हे शिकवलं. नवीन सुनेला संबंधितांकडून बऱ्याच आवश्यक आणि अनावश्यक सूचना माहिती मिळत असते. त्यातून काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे त्यांनी मला बरोबर. त्यांचे पती हेही अतिशय सज्जन व सुस्वभाव आहे. सर्व नातेवाईकातून त्यांच्या कुटुंबाबरोबर अतिशय सज्जन आणि सुस्वभाव. लग्नानंतर पहिल्यांदाच बाहेर फिरायला जाण्यासाठी म्हणून सर्व नातेवाईकातून त्यांच्या कुटुंबाबरोबर त्यांनी आम्हाला घरातून फिरायला बाहेर निघालं काढलं आणि पुढे दोघांनाच बाहेर पाठवलं. त्यांच्या प्रेमाचे आम्ही सदैव ऋणी आहोत. आमचे हे आणि भाऊसाहेब अतिशय चांगले मित्र व सुरू होते. आज या प्रसंगात त्यांचीही फार आठवण येत आहे. या प्रसंगी अक्कांना सुआरोग्य चिंतून त्यांची आम्हाला अशी असतात आणि मार्गदर्शक मिळते अशी मी देवाजवळ प्रार्थना. मी प्रथम एक चिटकुला सांगते तुम्हाला. एक शिक्षक असतात ते मामी इकडे या ना जरा. ते आवाज रेकॉर्ड होईल तुमचा. बसून बोललं तरी चालेल. बसून बोलू. एक शिक्षक असतात ते आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असतात शाळेमध्ये. तर ते एका विद्यार्थ्यांना उभं करतो म्हणजे ते शिक्षक उभे करतात आणि ते विचारतात की उत्सुकता आणि भ्रम यामध्ये तुम्ही मला वाक्य प्रयोग करून सांगा. टीचर म्हणतात त्यांना. तर तो मुलगा म्हणतो सोपं आहे सर, कोणतं सांगा. तो म्हणतात उत्सुकता म्हणजे सर तुम्ही इतकं छान शिकवता, इतक्या उत्सुकतेने शिकवतात याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे. पण आम्ही जे शिकतो आहे ते तुम्हाला वाटतं ते तुमचा भ्रम आहे. आता ज्योतीचं केमिस्ट्री असल्यामुळे म्हणजे तिला थोडंसं माहिती हे लवकर लक्षात येईल. मी एक केमिकलवरती एक कविता केलेली आहे. तर कवितेचा म्हणजे शीर्षक आहे केमिकल के रंग सुरक्षा के साथ, केमिकल के रंग सुरक्षा के संग. जीवन की हर कक्षा में सिखाते हैं सुरक्षा का पाठ, फिर भी सुरक्षा व्यवस्था को क्यों नहीं देते साथ. जीवन की हर मोड़ पर सुरक्षा निभाती है हमारा साथ और हमारे जीवन में करती है सुख शांति की बरसात. आपल्या बऱ्याचशा आठवणी असतात म्हणून त्याच्यावर एक स्मृतिगंध म्हणून कविता लिहिलेली आहे. चाळत गाथा म्हणजे पुस्तक. चाळता स्मृतीची गाथा क्षणदिव्य गवसले हाती, त्या सुंदर सुख सुमनांचे पानात रेखोले. क्षण किती एक सुखाचे त्या पानांमधून होते, त्या दिव्य क्षणांच्या स्मृतीने मन आजही गंजित होते. स्मृती होत्या त्या स्वजनांच्या, स्मृती होत्या त्या सुजनांच्या, स्मृती होत्या त्या ममतेच्या, मातेच्या वत्सलतेच्या.
त्या वत्सलतेने जीवन समृद्ध घालतो गवसणी, सोडला अश्वमेधाचा अटके परप्यावया पाणी. आवाज जरी टापांचा त्या दूर मदहुनीने देवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. सरावल्या हातांनाही कंप का सुटावा, उघडदार देवा आता उघडदार देवा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघड नेकी पर चले और बदी से टले, ताकि हसरा इंसानी घबरा रहा, हो रहा बेखबर कुछ ना आता नजर, सुबह का सूरज छुपा जा रहा है तेरे रोशनी में जो दम, वो अमावस को कर दे पूनम. नेकी पर चले और बदी से टले, ताकि हंसते हुए निकले दम. ए मालिक तेरे बंदे हम. ठेवत नाही जगती आईची काय सांगावी माहिती, सर्व अपराध पोटात घेई बदल्यात प्रेमाचा सागर देई. तिच्या वात्सल्याची आहे जगात कीर्ती, आईची काय सांगावी माहिती. आई देव वस्तू मूर्तिमत, कुठे देव पाहू ही नसावी खंत. तिच्या सानिध्यात ना कशाची भीती, आईची काय सांगावी. आमंत्रित करते डॉक्टर अभय शर रणदिवे यांना शेपूट लावायची नाही का? आणि आपल्या या आठवणीच्या शेंगा सोलणं या प्रसंगावी उचित वाटतं. प्रथम संपर्कापासून प्रथम ओळख झाल्यापासून आजपर्यंतची वर्ष, प्रत्येक वेळेस असंच वाटलं माणसाने कर्मठ असावं तर असं, खंबीर असावं तर असं. विषम प्रसंगांना तोंड कसे द्यावे, चेहऱ्यावर काळजी कधी झळकून येणार नाही, पण कामात क्षणोक्षणी घेतलेली काळजी दिसून येईल. संस्कार तिघी मुलींना जे दिले त्याचे प्रतिफळ तिघी मुलींनी आपापल्या सासरी आपलं वेगळं चिन्ह उभं केलं. माझी जीवनसाथी प्रथम दिवशी ओळख झाल्यावर मी सांगितलं घर मोठं आहे, मोठ्या भावांबद्दल मला खूप सन्मान आहे, मोठ्या भावांनी मला शिकायला खूप मदत केली, त्यामुळे हे सन्मान तुला पण बघून घ्यावं लागेल. न चुकता तिने ते पार पाडलं. वडिलांची सेवा आजारपणात जेवढी मी नाही केली तेवढी तिने केली. संस्कार कुठनं आले, जडा खूप खाली असतात झाडाचे, फळ दिसतं सगळ्यांना, जडांवर लक्ष जात नाही. कुठे आईंचे विचार, आईंची वागणूक प्रत्यक्षात आणून दाखवणं विचारांना हे बडं महत्वाचं आहे. आईंचं जीवन त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आज मला बाबांची पण आठवण येत आहे. डोक्यावर त्यांनी हात नेहमी वडिलांचा ठेवला. मी माझ्या वडिलांची जेवढं स्वतंत्रतेने वागलो नाही, जेवढे आत्मीयता वडिलांबद्दल होती तेवढीच आत्मीयता त्यांच्याबद्दल पण होती. पण जेवढी स्वतंत्रता मला त्यांच्याबरोबर लाभली तेवढी वडिलांबरोबर नव्हती.